इमोशनल इंटेलिजन्स, प्रेमाच्या गोष्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक असं जे आहे दिल का चित्र आणि त्यामधनं एक जे आहे एक बाण मारलेला असतो. तो दिल म्हणजे काय असते? इमोशन्स, ट्रिमेंडस एनर्जी असते. एखादा सोल्जर देशासाठी शहीद होतो इमोशन्समुळे, देशाच्या प्रेमापोटी. परंतु यानी एनर्जी खूप असते, पण याला योग्य दिशा देण्यात होतो. ॲरो म्हणजे काय असते? ब्रेन, रिझनिंग पॉवर, योग्य दिशा, योग्य थिंकिंग पॉवर. म्हणजे त्या दोघांमध्ये जर सुवर्ण मध्ये साधला तर इमोशनल इंटेलिजन्स काय होतं? डेव्हलप होतं. म्हणजे इंटेलेक्च्युअल पॉवरही वाढली पाहिजे, पण तुमचे इमोशन पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. कारण कसं असतं की तुम्हाला जे आहे पॉझिटिव्ह त्यालाच म्हणतात जो सर्वात मोठी निगेटिव्हिटी पाहून सुद्धा पॉझिटिव्ह राहू शकतो, त्यालाच पॉझिटिव्ह असे म्हणतात. पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नसते, निगेटिव्ह थिंकिंग सुद्धा तो पूर्ण करू शकतो, त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा, तरी तो पॉझिटिव्ह राहतो, त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. म्हणून ते डेव्हलप होण्यासाठी काय असते की मुलं जेव्हा खेळतात तेव्हा एकमेकाच्या माऱ्या करतात. एखाद्याने आपल्याशी द्वेष केला तर प्रेमाने कसं हँडल करायचं, मैत्री कशी करायची, गप्पा कशा मारायच्या, जीवनाचा आनंद कसा लुटायचा, हे इमोशनल इंटेलिजन्स अवलंबून असते. परीक्षा आली तरी त्या टेन्शन कसं एन्जॉय करायचं, हे इमोशनल इंटेलिजन्समुळे जे आहे शक्य होते.